समाजवादी पार्टीचे उत्तर प्रदेश खासदार रामलाल सुमन यांनी राजपूत समाजाचे आराध्य दैवत महाराणा संग्रामसिंह उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात धुळ्यात राजपूत समाज आक्रमक झाला असून खासदारांचं पोस्टर झळकावत निषेध आंदोलन करण्यात आलं। अशा विवाहित वक्तव्य करणाऱ्या खासदारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी राजपूत समाजाच्या वतीनं करण्यात आली। याबाबत मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। यावेळी अजित राजपूत, प्राचार्य विजयसिंह सिसोदिया, धीरज परदेशी, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, जगदीश राणा, पुष्करसिंह राठोड, सुभाषसिंह राजपूत, रामचंद्र कौर, मनजितसिंह सिसोदिया, नरेंद्र गिरासे, भूषण राजपूत आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यसभेचे खासदार आहेत, यांना पब्लिक म्हणजे यांना जे पब्लिकने निवडून दिलं असतं त्याच्यापैकी काही लोकांनी यांना निवडून पाठवलेलं आहे। हे बोलण्यासाठी पाठवलं आहे, पण हे बेताल वक्तव्य करायला लागलेले आहेत। ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी आणि यापुढे भविष्यात असं कुठलंही बेताल वक्तव्य व्हायला नको म्हणून आम्ही सर्व समाज बांधवांनी यांचं हे पोस्टर धुळे शहरातल्या प्रत्येक टॉयलेटमध्ये लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यावर विधी केल्यानंतर त्यांना लक्षात येईल की आपली लायकी काय। ज्यांना बोलता येत नाही त्यांना म्हणजे एकदा त्यांनी गुच्चू बसलं पाहिजे किंवा जर इतिहासाची माहिती नसेल तर माहिती करून बोललं पाहिजे। भविष्यात असं कुठल्याही नेत्याकडनं हे होणार नाही, चुकीचं वक्तव्य होणार नाही याची काळजी घेण्यासाठी किंवा त्याच्यावर हे आणण्यासाठी आम्ही यांचं पोस्टर पब्लिक टॉयलेटमध्ये लावतोय आणि त्या पद्धतीने निषेध व्यक्त करतोय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।